हॅलो, आजचं सेशन सुरू करण्याआधी 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. हॅलो, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचं आजचं आपलं हे स्पेशल सेशन, ज्याच्यामध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सचा. आजच्या सेशनमध्ये आपण रेग्युलर MCQs तर बघणारच आहोत, परंतु MST CET मध्ये विचारलेल्या काही MCQचा देखील अभ्यास करणार आहोत आणि आपल्या चॅप्टरच्या एक्सरसाइजमध्ये दिलेल्या MCQचा देखील अभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या या सेशनला. पहिला MCQ काय आहे बघूया. विच वन इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ आयडियल फ्लुइड. आयडियल फ्लुइडची कोणती प्रॉपर्टी नाही असं विचारलंय. इनकम्प्रेसिबल, नॉन विस्कस, इरोटेशनल आणि नॉन स्टेडी. करेक्ट आन्सर आहे डी, नॉन स्टेडी. पुढचा प्रश्न बघूया. द शियर मॉड्युलस ऑफ अ फ्लुइड इज 0, 1, ग्रेटर दॅन 1, इन्फिनिटी. आणि करेक्ट आन्सर आहे 0. पुढचा प्रश्न बघा काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिट यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ प्रेशर. प्रेशरचं युनिट कुठलं आहे ते बघा. ऑप्शन्स आहेत गेज, बार, न्यूटन पर मीटर, न्यूटन. आणि करेक्ट आन्सर आहे बी, बार. पुढचा प्रश्न बघा. 1 बार इज इक्वल टू डॉट डॉट पास्कल. 1 बार म्हणजे पास्कल किती ते आपल्याला सांगायचे. 10⁻³ 10⁻⁴ 10⁻⁵ आणि 10⁻�6. करेक्ट आन्सर आहे सी, 10⁻⁵. पुढच्या प्रश्नाकडे लगेचच वळतोय आपण. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युनिट ऑफ प्रेशर. प्रेशरचं युनिट नाही असं विचारलंय. टॉर, बार, पास्कल आणि डाइन. आणि करेक्ट आन्सर आहे डाइन, कारण ते फोर्सचं युनिट आहे. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट इज कॉल्ड ॲज हायड्रोमेकॅनिक्स, हायड्रोडायनामिक्स, हायड्रोस्टॅटिक्स आणि डी, हायड्रोफ्लुइड्स. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ॲट रेस्ट असं म्हटलंय बघा, आणि याचं करेक्ट आन्सर आहे हायड्रोस्टॅटिक्स. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे बघा. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल इज कॉल्ड ॲज. आणि ऑप्शन्स आहेत ए, नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, क्रिटिकल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, स्पेसिफिक ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ऑप्शन आहे ॲब्सोल्यूट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि याचं बरोबर उत्तर आहे ए, नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न बघा. द रिजन वेअर गॅस प्रेशर इज लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ट्रीटेड ॲज. आणि ऑप्शन्स आहेत आपल्या समोर. पहिला ऑप्शन आहे स्पेस, दुसरा आहे व्हॅक्यूम, तिसरा आहे फॉरबिडन गॅप आणि चौथा आहे नन ऑफ दीज. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बी, व्हॅक्यूम. पुढचा प्रश्न बघा. The difference between absolute pressure and atmosphere pressure is called as. Absolute pressure आणि atmospheric pressure मधला जो डिफरन्स आहे त्याला काय म्हणतो आपण. ऑप्शन आहेत क्रिटिकल प्रेशर, स्पेसिफिक प्रेशर, गेज प्रेशर आणि नॉर्मल प्रेशर. याचं करेक्ट आन्सर आहे सी, गेज प्रेशर. पुढचा MCQ काय बघूया. अ लिक्विड डज नॉट वेट द सरफेस ऑफ अ सॉलिड if the angle of contact is. ऑप्शन बघा. एक्झॅक्टली 0, acute, obtuse आणि 90 डिग्री. याचा करेक्ट आन्सर आहे सी, ऑप्ट्यूस. पुढच्या न्यूमेरिकलकडे, पुढच्या MCQ कडे आपण वळूया. रेन ड्रॉप्स आर स्फेरिकल बिकॉज ऑफ. हा जो प्रश्न आहे हा MST CET 2002 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. याचे ऑप्शन्स काय काय ते आपण बघूया.
पहिला ऑप्शन आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यानंतर आहे सरफेस टेन्शन, त्यानंतर आहे एअर रेजिस्टन्स आणि चौथा ऑप्शन दिला आपल्याला लो विस्कोसिटी ऑफ वॉटर आणि याचं करेक्ट आन्सर आहे बी सरफेस टेन्शन. पुढचा प्रश्न काय बघूया. एक्सेस प्रेशर इनसाइड अ बबल ऑफ रेडियस आर अँड ऑफ अ लिक्विड ऑफ सरफेस टेन्शन टी इज MST/CET 2000 मधला हा प्रश्न आहे आणि याचे ऑप्शन्स काय आहेत बघूया. ऑप्शन पहिला काय आहे बघा, T/R, दुसरा आहे 2T/R, तिसरा आहे 3T/R आणि चौथा आहे 4T/R. आपल्याला माहिती आहे बबल आणि ड्रॉप अशा दोन गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे, डेरिवेशनही आपण बघितले आणि याचं करेक्ट आन्सर आहे डी 4T/R. सो पुढचा प्रश्न काय आहे बघूया. मिनिस्कस ऑफ मर्क्युरी इन कॅपिलरी इज आणि ऑप्शन्स आहेत कॉन्केव, प्लेन, कॉन्वेक्स आणि सिलेंड्रिकल आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी कॉन्वेक्स. पुढचा प्रश्न काय आहे बघूया. सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड इज इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर ऑफ द लिक्विड, एरिया ऑफ द लिक्विड सरफेस, नेचर ऑफ द लिक्विड आणि इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड. याचं करेक्ट आन्सर आहे एरिया ऑफ द लिक्विड सरफेस. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. फॉर अ लिक्विड विच इज रायझिंग इन अ कॅपिलरी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज MST/CET 2005 मधला हा प्रश्न. ऑब्ट्यूज, ॲक्यूट, 180 डिग्री, 90 डिग्री आणि याचं एक्झॅक्ट आन्सर आहे बी ॲक्यूट. पुढचा प्रश्न बघा. द डायमेन्शन्स ऑफ सरफेस टेन्शन आर. हा प्रश्न जो आहे तो MST/CET 2002 मधला प्रश्न आहे आणि याच्यासाठी ऑप्शन्स दिलेत बघा. ओळखीचा दिसतोय का बघा यातला. सरफेस टेन्शन म्हणजे फॉर्म्युला लक्षात घ्या. याचं करेक्ट आन्सर काय आहे बघा, M1L0T-2 कारण फोर्स अपॉन लेंथ, त्यामुळे आपल्याला माहिती आहे M1L1 आणि T-2 हे फोर्सचे डायमेन्शन्स आणि तिथूनच आपण हे इथे डेराइव केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टू सोप बबल्स हॅव रेडियाई in the ratio of 4:3. What is the ratio of work done to blow these bubbles? MST/CET 2003 मधला हा प्रश्न आहे. 4:3, 16:9, 9:16 and 3:4 आणि याचं करेक्ट आन्सर आहे 16:9. पुढचा प्रश्न बघा. If the common salt is dissolved in water, then the surface tension of the salt water is increased, decreased, not changed, first decreases and then increases आणि याचा करेक्ट आन्सर आहे ए इनक्रीज्ड. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. plants get water through the roots because of dash dash. ऑप्शन्स बघा. कॅपिलॅरिटी, ग्रॅव्हिटी, विस्कॉसिटी, इलॅस्टिसिटी आणि याचं करेक्ट आन्सर आहे कॅपिलॅरिटी. पुढचा प्रश्न बघा. इन अ कॅपिलरी ट्यूब फॉल ऑफ लिक्विड इज पॉसिबल वेन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज. ऑप्शन्स बघा. ॲक्यूट, 90 डिग्री, ऑब्ट्यूज, 0 डिग्री आणि करेक्ट आन्सर आहे ऑब्ट्यूज. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. वेन द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन अ सॉलिड अँड अ लिक्विड इज 90 डिग्री देन cohesive force is greater than adhesive force, cohesive force is less than adhesive force, cohesive force is equal to adhesive force आणि चौथा ऑप्शन दिला आहे cohesive force is very very greater than adhesive force आणि याचा करेक्ट आन्सर आहे सी cohesive force. पुढचा प्रश्न बघा. The height of water in the capillary tube of radius 2 cm is 4 cm. What should be the radius of capillary if the water rises to 8 cm in the tube? MST/CET 2001 मधला हा प्रश्न आहे. असं विचारलंय की कॅपिलरी ट्यूबची जर रेडियस 2 सेंटीमीटर असेल तर हाईट 4 सेंटीमीटर आहे आणि जर वॉटर रायझेस टू 8 सेंटीमीटर, जर पाणी 8 सेंटीमीटर वर चढलं तर त्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस किती असणार आहे. सोपा प्रश्न आहे बघा. ऑप्शन्स बघा काय काय त्याचे. 4 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर,
1 सेंटीमीटर आणि 2.83 सेंटीमीटर. आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी 1 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न बघा काय आहे तो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ कॅपिलॅरिटी. MSTCET 2005 मधला हा प्रश्न आहे. प्रिन्सिपल ऑफ कॅपिलॅरिटीवरती बेस्ड नसलेलं एक्झाम्पल विचारलेलं आहे त्यांनी. ओके, सो ऑप्शन्स बघा. फ्लोटिंग ऑफ वूड ऑन सरफेस, वॉटर सरफेस. बी प्लॉइंग ऑफ सॉइल. राइज ऑफ ऑइल इन द विक ऑफ लॅम्प. आणि डी सोकिंग ऑफ इंक बाय ब्लॉटिंग पेपर. सो आपल्याला माहिती आहे राइज ऑफ ऑइल त्याच्यानंतर सोकिंग ऑफ इंक हे दोन्ही एक्झाम्पल आपण बघितले होते. प्लॉइंग ऑफ सॉइल म्हणजे जी शेतीची नांगरणी आपण करतो ते सुद्धा कशावरती अवलंबून आहे तर कॅपिलॅरिटीवर अवलंबून आहे. आणि राहिलेला शिल्लक जो आहे तो आपलं सरफेस टेन्शनचं एक्झाम्पल आहे ते आहे फ्लोटिंग ऑफ वूड ऑन द वॉटर सरफेस. सो करेक्ट आन्सर फ्लोटिंग ऑफ वूड ऑन द वॉटर सरफेस. सो नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. द राइज ऑफ लिक्विड इन द कॅपिलरी ट्यूब डज नॉट डिपेंड अपॉन. कशावर अवलंबून नाही असं विचारलंय. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, डेन्सिटी ऑफ द लिक्विड, रेडियस ऑफ द कॅपिलरी ट्यूब आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आपल्याला माहिती आहे कशावर अवलंबून आहे त्यामुळे कशावर अवलंबून नाही हे आपण इझिली सांगू शकतो. करेक्ट आन्सर आहे डी ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो पुढच्या प्रश्नाकडे लगेचच वळूया. पुढच्या प्रश्नात काय विचारलंय बघा. द इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मोलेक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज. सो सेम सबस्टन्स विचारात तुम्हाला घ्यायचं आणि सांगायचं आहे इंटरमोलेक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण काय म्हणतो. ऑप्शन्स बघा काय काय दिलेत ते. कोहेजिव्ह फोर्स, अधेसिव्ह फोर्स, न्यूक्लिअर फोर्स आणि मोलेक्युलर फोर्स. आणि करेक्ट आन्सर आहे ए कोहेजिव्ह फोर्स. कारण सेम सबस्टन्स असेल तर कोहेजिव्ह फोर्स आणि जर डिफरंट सबस्टन्सेस असतील त्यांच्यामधलं अट्रॅक्शन आहे त्याला आपण अधेसिव्ह फोर्स असं म्हणतोय. पुढचा प्रश्न काय आहे बघा. ॲज द टेम्परेचर ऑफ लिक्विड इन्क्रीजेस इट्स सरफेस टेन्शन. ऑप्शन्स बघा. इन्क्रीजेस, डिक्रीजेस, रिमेन्स सेम, इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस. आणि करेक्ट आन्सर आहे बी डिक्रीजेस. पुढचा प्रश्न बघा. एसा युनिट ऑफ सरफेस टेन्शन इज. ऑप्शन्स आहेत न्यूटन इंटू मीटर, न्यूटन पर सेकंड, न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि न्यूटन पर मीटर. आणि याचा करेक्ट आन्सर आहे डी न्यूटन पर मीटर. सो पुढच्या प्रश्नाकडे लगेचच वळूया. ॲज ॲट क्रिटिकल टेम्परेचर द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड इज 0, इन्फिनिटी, अनप्रेडिक्टेबल, सेम ॲज ॲट अदर टेम्परेचर. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ए 0. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन इज कॉल्ड. मगाशी फ्लुइड्स ॲट रेस्ट होतं, इन मोशन आता आलेलं आहे. ऑप्शन्स बघा. हायड्रोमेकॅनिक्स, हायड्रोडायनामिक्स, हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रोफ्लुइड्स. ॲट रेस्ट होतं त्यावेळेला त्याचं आन्सर होतं हायड्रोस्टॅटिक्स. आणि आता फ्लुइड्स इन मोशन अशी सिच्युएशन असताना याचा आन्सर आहे बी हायड्रोडायनामिक्स. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. द वेलॉसिटी बियॉन्ड विच अ स्ट्रीमलाइन फ्लो बिकम्स टर्ब्युलंट फ्लो इज कॉल्ड. सो स्ट्रीमलाइन फ्लोचं कन्वर्जन टर्ब्युलंट फ्लोमध्ये होतं. ती जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी काय असणार आहे. क्रिटिकल वेलॉसिटी, स्पेसिफिक वेलॉसिटी, ड्रिफ्ट वेलॉसिटी आणि टर्मिनल वेलॉसिटी असे 4 ऑप्शन्स आपल्या समोर आहेत. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ए क्रिटिकल वेलॉसिटी. सो पुढच्या MCQकडे वळूया. विच क्वांटिटी ऑफ द फॉलोइंग इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. ऑप्शन्स बघा. क्रिटिकल वेलॉसिटी, रेनॉल्ड्स नंबर, इम्पल्स आणि डेन्सिटी. आणि यस करेक्ट आन्सर आहे बी रेनॉल्ड्स नंबर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. CGS युनिट ऑफ विस्कॉसिटी इज डाइन, अर्ग, पॉइज, सेंटीमीटर पर सेकंड. करेक्ट आन्सर आहे सी पॉइज. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्पियर फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम डज नॉट डिपेंड ऑन. सो ऑप्शन बघा. रेडियस ऑफ द स्पियर, velocity of the sphere, coefficient of viscosity आणि
मास ऑफ द स्पियर. सो आपल्याला माहिती आहे कशा कशावर अवलंबून आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, तो विस्कस फोर्सचा F = 6 पाय इटा आर व्ही, म्हणजे इटा आर आणि व्ही वर अवलंबून आहे आणि कशावर अवलंबून नाही, दी मास ऑफ द स्पियर. पुढचा प्रश्न बघा. द रेशो ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन्स ॲट वायडर पार्ट अँड नॅरो पार्ट इज 2:1. देन द रेशो ऑफ वेलॉसिटीज ऑफ फ्लुइड ॲट वायडर पार्ट अँड नॅरो पार्ट इज. सो आपल्याला विचारलंय रेशो ऑफ वेलॉसिटीज, आणि आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी नॅरो पार्ट येणार आहे तिथे काय होणार आहे, वेलॉसिटी काय असणार आहे, डेफिनेटली वाढणार आहे. आणि सो हा रेशो काय असणार आहे बघा, ऑप्शन्स दिले 2:1, 4:1, 1:4 आणि 1:2, आणि करेक्ट आन्सर आहे 1:2. एक्झॅक्टली ऑपोजिट होईल. सो कंटिन्युटी इक्वेशन इथे अप्लाय करावं लागेल आपल्याला. पुढचं बघा. इफ द रेनॉल्ड्स नंबर इज 2020 देन द फ्लो ऑफ फ्लुइड इज. सो रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 2020. सो फ्लो काय असेल असं विचारलं, लॅमिनार, स्ट्रीमलाइन, टर्ब्युलंट, स्ट्रीमलाइन और टर्ब्युलंट. डेफिनेटली याचा आन्सर आहे सी, टर्ब्युलंट. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. अ हायड्रॉलिक लिफ्ट इज डिझाइन्ड टू लिफ्ट हेवी ऑब्जेक्ट्स ऑफ मॅक्सिमम मास 2000 kg. The area of cross section of piston carrying the load is 2.25 into 10⁻² meter square. What is the maximum pressure the smaller piston would have to bear? सो किती बेअर करावं लागेल त्याला हे विचारलं प्रेशर. सो याचे ऑप्शन्स आपल्या समोर मी ठेवतो. पुस्तकामधलं हे एक्सरसाइजमधलं हे पहिलं MCQ आहे आणि 4 ऑप्शन्स जे पुस्तकामध्ये दिले तेच तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही हे सॉल्व करून बघा. याचं करेक्ट आन्सर मी तुम्हाला फक्त सांगतो. याचं करेक्ट आन्सर आहे ए 0.8711 into 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुस्तकातलाच हा दुसरा MCQ. 2 capillary tubes of radii 0.3 centimeter and 0.6 centimeter are dipped in the same liquid. The ratio of heights through which the liquid will rise in the tubes is. आणि आपल्याला हा रेशो परत सांगायचा आहे. त्यांनी रेडियस ज्या होत्या त्यांचा रेशो दिलेला आहे, त्यामुळे हाईट डेफिनेटली काय होणार आहे, त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट होईल हे आपल्याला माहिती आहे. सो ऑप्शन्स तुमच्या समोर आले आहेत सगळे, आणि याचं करेक्ट आन्सर यावेळेला असणार आहे एक्झॅक्टली ऑप्शन आहे B 2:1, कारण रेडियाय इथे डबल झाले, याचा अर्थ हाईट काय होईल, निम्म्यावर येईल. पुढचा प्रश्न बघा. द एनर्जी स्टोअर्ड इन द सोप बबल ऑफ डायमीटर 6 cm अँड सरफेस टेन्शन 0.04 न्यूटन मीटर इज नियरली, आणि ऑप्शन्स बघा काय काय दिलेत. 0.9 into 10⁻³ 0.4 into 10⁻³ त्यानंतर दिलं आहे 0.7 into 10⁻³ आणि त्यानंतर चौथा ऑप्शन दिला आहे आपल्याकडे 0.5 into 10⁻³. आणि याचं करेक्ट आन्सर सांगतोय फक्त तुम्हाला. करेक्ट आन्सर आहे ए 0.9 into 10⁻³ जूल. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे बघा. 2 hailstones with radii in the ratio of 1:4 fall from a great height through the atmosphere. Then the ratio of their terminal velocities is. इथे फक्त देन ॲटमॉस्फिअर झालं, इथे द पाहिजे, एन एक्स्ट्रा झालाय. देन द रेशो ऑफ देअर टर्मिनल वेलॉसिटीज इज. रेशो काय आहे बघा, 1:2, 1:12, 1:16, 1:8, आणि याचं करेक्ट आन्सर आहे सी 1:16. पुढचा प्रश्न बघा. शेवटचा आपल्या पुस्तकामधला MCQ, 5वा MCQ. इन बर्नौलीज थेरम विच ऑफ द फॉलोइंग इज कॉन्झर्व्ड. कुठली गोष्ट कॉन्स्टंट राहते असं विचारलंय. लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, मास की एनर्जी. आणि आपल्याला माहिती आहे की बर्नौलीज थेरम कशावरती अवलंबून आहे, द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ ऑप्शन डी, एनर्जी. सो आजचा स्पेशल सेशन आपण इथेच थांबवतोय. पुन्हा एकदा आपले 500 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.
पुढच्या सेशनमध्ये भेटू नवीन चॅप्टरसह. तोपर्यंत काळजी घ्या.